नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांनी माहितीच आहे की आपल्या सर्वांचा लाडका दशमिंद केसरी बकासूर आत्ता आरामावर आहे. कारण मित्रांनो, गोठवडे मैदानात आपल्या बकासूरच्या पायाला दुखापत झालेली. तर मित्रांनो, आता आपला बकासूर मित्रांनो 90% फिट झाला आहे. म्हणजे मित्रांनो, आपला बकासूर आपल्याला थोड्या दिवसात एका टॉपच्या मैदानात पळताना दिसेल. तर मित्रांनो, आपण आज व्हिडिओमध्ये आपला बकासूर नक्की कोणत्या मैदानात आपल्याला पळताना दिसणार आहे आणि मित्रांनो त्याचा 100% फिक्स पायरा कोणत्या नंदीबरोबर असणार आहे त्याची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहे. तर मित्रांनो, त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर मित्रांनो, 2 मे 2025ला भव्य दिव्य अक्षय तृतीयेनिमित्त कोरेगाव हिंद केसरीचं ओपनचं जंगी मैदान पार पडणार आहे. आणि मित्रांनो, या मैदानात प्रथम क्रमांकाला 1,01,000, द्वितीय क्रमांकाला 81,000, तृतीय क्रमांकाला मित्रांनो 61,000, चतुर्थ क्रमांकाला 51,000, पाचव्या क्रमांकाला 41,000, सहाव्या क्रमांकाला 31,000 आणि सातव्या क्रमांकाला मित्रांनो 21,000 असं बक्षीस आहे. तर मित्रांनो, हे मैदान जुनं आणि पारंपरिक मैदान आहे. त्यामुळे मित्रांनो, या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदी पळताना दिसणार. त्यामध्ये मित्रांनो लखन असेल, मथुर असेल, घरणीकरांचा राजा असेल मित्रांनो, किंवा मित्रांनो फलटणकरांचा सर्जा असेल. त्यामध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका दशमिंद केसरी बकासूर मित्रांनो या मैदानात आपल्याला 100% पळताना दिसणार आहे. तर मित्रांनो, आपल्या बकासूरचा पायरा देखील मित्रांनो या मैदानात टॉपचा असणार आहे. मित्रांनो, आपल्या सगळ्यांनी माहितीच आहे की आपल्या सर्वांचा लाडका दशमिंद केसरी बकासूर आणि मित्रांनो बिंजोरचा बादशाह मथुरा मित्रांनो आई एकविरा केसरी मैदानात आपल्याला पळताना दिसला. त्यामध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका दशमिंद केसरी बकासूर आणि मित्रांनो बिंजोरचा बादशाह मथुरची सेमीला हार झाली. तर मित्रांनो, त्यानंतर राहुलभाई पटेल यांनी सांगितले होते की कोरेगावला मथुर आणि बकासूर ही गाडी पळेल. पण मित्रांनो, मला नाही वाटत की आपला बकासूर आणि मथुर या कोरेगाव हिंद केसरी मैदानात पळतील. म्हणजे मित्रांनो आपला बकासूर 100% आपल्याला गोहटकरांच्या सर्जाबरोबर आपल्याला या मैदानात पळताना दिसेल. आणि नक्कीच मित्रांनो, आपला गोहटचा सर्जा आणि दशमिंद केसरी बकासूर या मैदानात प्रथम क्रमांक करतील हीच आपण सेवागिरी महाराजांची यांनी प्रार्थना करूया. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.